परिस्थिती आहे, त्या काळात अशी उर्मी, असं जगणं, ज्याने ज्याने मित्र हो संघर्ष केलाय ना त्याला विचारून बघा तुम्ही महाराज कशाला म्हणतात. महाराज पुस्तकातून वाचून समजत नाही. एखाद्या आंदोलनात इनिशिएटिव्ह घेऊन बघा बरं, आंदोलन छेडून बघा बरं, त्या व्यवस्थेच्या विरोधात तुम्ही खरं आणि खोटं असं बोलून बघा. जर ते बोलून बघून तुम्ही टिकले तर तुमची लायकी महाराजांना अभ्यासण्याची आहे असं होईल. महाराज हा खेळ नाही. आणि ज्या ज्या वेळेस महाराजांच्या त्या संपूर्ण आयुष्याकडे बघतो त्यावेळेस विश्लेषण करताना असं लक्षात येतं की कसं जमलं असेल हे सगळं. प्लेटो नावाचा एक फिलॉसॉफर होऊन गेला, त्याने असं म्हटलंय की जगात एखादी मोठी गोष्ट व्हायची असेल तर शहाण्या माणसांची संख्या वाढवावी लागेल. त्याने असं एक वाक्य म्हटलंय की राजा विद्वान असावा किंवा विद्वानाने राजा व्हावं. कोण असतो विद्वान? जास्त पुस्तकं वाचलेले, MSc PhD वगैरे असलेले नाही. विद्वानांमध्ये हे येत नाही. ते बुद्धिमान म्हणा त्यांना. तर्काने जे खेळी करतात ना, तर्क, त्यांना बुद्धिमान म्हणा. शहाणपणात ते येत नाही. समजा अणुबॉम्ब युक्रेन आणि रशिया तुम्ही बघताय. अणुबॉम्ब, अणुशक्तीचा वापर वीज तयार करण्यासाठी करायचा का माणसांचा संवार करण्यासाठी करायचा, असे दोन मुद्दे आहेत. शहाणा माणूस तो आहे की जो त्यातल्या त्या विवेकाने असं म्हणेल की मानवता पहिली. संवार हा कोणत्याही परिस्थितीत या जगाला इथून पुढे, मागे सुद्धा नाही, इथून पुढे कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा संवार हा या जगाला परवडणार नाही. मी तुम्हाला असं सांगत होतो की शहाणा आणि बुद्धिमान याच्यात फरक असा आहे की तुम्हाला कृतीचं ज्ञान असतं, म्हणजे अणुबॉम्ब बनवता येतो, तुम्ही बुद्धिमान आहात. तुम्हाला अणुबॉम्ब बनवता येतो, त्याचं ज्ञान आहे. पण त्याचा वापर कुठे करायचा याची जर अक्कल नसेल तर तुम्ही शहाणे नाही. राजे शहाणे होते. प्लेटोने असं म्हटलंय की एखादी कृती नैतिक आहे, एखादा माणूस नैतिक आहे, याला काय निकष लावणार? प्लेटोने असं सांगितलंय की माणसामध्ये शहाणपण असावं. म्हणजे काय असावं? जी कृती तो करणार आहे ना त्या कृतीचं ज्ञान तर असावं, पण कृती कोणत्या हेतूसाठी करतोय तो हेतू नैतिक असावा. ज्या ज्या वेळेस कृतीच्या मागचा हेतू नैतिक आहे त्या वेळेसच तुम्ही शहाणे ठरतात. शहाणपण हे अनेक अनुभवांचा समुच्चय असतो, अनेक अनुभवांची बेरीज असते, अनेक अनुभवांचं गाठोडं असतं. म्हणून तर आमची गावावरची मायमाऊली किंवा जिजाऊ या शहाण्या आहेत. अनुभूती हे शिक्षण आहे. पुस्तकं वाचून सुटाबुटातली जी माणसं दिसत आहेत ना त्यांच्या भरोशावर हे जग चालून चालणार नाही. इथून पुढे तुम्हाला पुन्हा महाराजांचं शहाणपण बघायला लागेल, जिजाऊंचं शहाणपण बघायला लागेल. प्लेटो पुढे असं म्हणतो की अजून काय लागतं? माणूस शहाणा असावा, माणूस धाडसी असावा. केवढं काठोकाठ धाडस हो. गल्लीत बोलून बघा बरं, हे चुकीचं आहे का बरोबर आहे असं गल्लीत भाषण करणं तर फार सोपं आहे हो. काहीच लागत नाही. 2-4 बुक वाचायची, इकडचं तिकडे करायचं, टाळ्या होऊन जातात, काम संपलं. धाडसी असावा माणूस. कशाला म्हणायचं धाडस? मित्र हो, तुम्ही ज्या ज्या वेळेस प्रत्येक कृती नैतिक करता म्हणजे तुम्ही शहाणे असतात
त्यावेळेस तुमच्याबद्दलचं लिसनिंग म्हणजे तुमची प्रतिमा समाजात उत्तम बनते. तुमची प्रतिमा तुमच्या अकाउंटवर म्हणजे तुम्ही केलेलं काम तुमच्या अकाउंटवर जमा होत राहतं. 1 वर्ष केलं, 2 केलं, 10 वर्ष, 20 वर्ष सतत एकाच पद्धतीने नैतिक अधिष्ठान ठेवून काम करताय तुम्ही, तर तुम्ही एक नैतिक माणूस बनता. ज्यावेळेस माणूस नैतिक असतो ना त्यावेळेस तो धाडसी बनतो. धाडसाचा जन्म नैतिकतेतून होतो आणि धाडस हा गुणांचा राजा आहे. धाडस असतो तर सारे गुण एकवटतात, म्हणून राजे महान होते. राजे धाडसी होते, राजे शहाणे होते. तिसरा गुण तो असं म्हणतो की संयम ठेवा, अंदाज घ्यायचा. परवा त्या एबीपी न्यूजवर एक पवार नावाचे पत्रकार आहे, ते सांगत होते की युक्रेनचे नागरिक बाहेर निघाले आणि गोरिला स्ट्रॅटेजी त्यांनी महाराजांचं नाव तिथे घेतलं युक्रेनमध्ये की माझ्याकडे सामग्री कमी आहे, मॅन पॉवर कमी आहे, मी कसं लढलं पाहिजे, मी अंदाज घेतला पाहिजे, मी संयमाने घेतलं पाहिजे, नाहीतर अधिक अकारण उडी मारली 3ऱ्या दिवशी युद्ध संपलं असतं हे रशियाचं. तिसरी गोष्ट पाहिजे संयम. आणि जर तुमच्यामध्ये शहाणपण आहे, तुमच्यामध्ये धाडस आहे, तुमच्यामध्ये संयम आहे, तर तुम्ही न्यायी असतातच. म्हणजे प्लेटो असं म्हणतो की माणूस नैतिक असण्यासाठी, महान असण्यासाठी, राजे असण्यासाठी त्याच्यात शहाणपण असावं. राजांमध्ये ते होतं. त्याच्यामध्ये धाडस असावं. महाराजांमध्ये ते काठोकाठ होतं. कल्पना करवत मी आज ते फोरकास्टिंग करताना संयम पण होता, स्ट्रॅटेजी होती आणि म्हणून राजे न्यायी होते. राजाच्या पाटलाचा हात काढून घेण्याची नैतिकता, ते धाडस. मतांचं काय होईल हा विषय नव्हता. राजे होते. एक संघर्ष करून बघा, राजे समजायला लागून जातील. पुस्तकांमध्ये राजे सापडणार नाही. मी लिहिलं राजेंच्या संदर्भात, मी लिहिलं. मी लिहिणार आहे, मला काय माहिती राजे यांनी लिहिलं म्हणून मी लिहिलं म्हणून हे लिहितात. राजेंची अनुभूती घ्यायची असेल तर जगून घ्यायला लागेल. चमकदार न्यायाला किंवा त्यागाला किंवा सेवेला एक स्वतःचा सुगंध असतो, एक चमक असते. जर तशा तऱ्हेचं जगणं जगायचं असेल तर या पद्धतीने जायला लागतं. त्याच्या पुढे इमॅन्युअल कांट नावाचा, मला 20 मिनिट दिले त्याच्यामुळे अजून टाइम आहे माझ्याकडे. इमॅन्युअल कांट नावाचा एक तत्ववेत्ता होऊन गेला. त्याने असं म्हटलं की कोणतीही कृती करताना तुम्ही असा विचार केला पाहिजे की ती कृती जागतिक पातळीवरचा नियम होईल. तुम्ही एखादी टाळी वाजवली तरी बसून जायचे. मी असं सांगत होतो, इमॅन्युअल कांट एक तत्ववेत्ते होऊन गेले. राजेंना जर लावायचं असेल, आपल्या धर्मशास्त्रात तर लागू पडतात हो, परंतु तिकडून राजे सांगितल्यानंतर आपलं लवकर पटतं. इमॅन्युअल कांट असं म्हणतात की कोणतीही कृती करताना त्या कृतीमागील जे तत्व आहे तो जागतिक नियम झाला पाहिजे, अशी तुमची कृती असली पाहिजे. म्हणजे काय? माणसाने खरं बोललं पाहिजे. हे वाक्य जगाच्या पातळीवर टिकव आहे की नाही? इकडे बघा, ऐकत तरी हॅलो, जगाच्या पातळीवर हे वाक्य टिकणार आहे की नाही? माणसाने खरं बोललं पाहिजे. म्हणजे मी खरं बोललं पाहिजे, हे खरं बोलतील, सारेच खरं बोलतील, साऱ्या खऱ्यांचं एक जग तयार होईल. म्हणजे हा जागतिक लॉ होईल. मी खरं बोलणार, माझ्या कोणत्याही कृती करताना मी खरं बोलणार, हे जर माझ्या कृतीमागील तत्व आहे
तर ते तत्व खरं बोलण्याचं जागतिक पातळीवरचा लॉ होतो. राजे असे होते, जनता आणि राजा असा फरक नव्हता. जे मी माझ्यासाठी स्वतःसाठी विचार करतो तेच समोरच्यासाठी. त्याचा पुढचा नियम असा आहे की मी स्वतःला एम्स अँड मीन्स असे दोन शब्द आहेत, साध्य आणि साधन. मी स्वतःला साध्य मानतो म्हणजे मी माझ्या करिअरचा विचार करून माझ्या विकासाचा, माझ्या उद्धाराचा विचार करतो. म्हणजे मी स्वतःला ध्येय समजतो, मी साध्य समजतो, साधन नाही. मला स्वतःला जर मी साध्य समजतो, ध्येय समजतो, तर मी सगळ्यांनाच साध्य समजलं पाहिजे. राजे आहेत, मावळे आहेत. राजे आणि मावळे याच्यामध्ये फरक नव्हता, म्हणून 350 सुद्धा पुरे पडत होते. 350 तर फक्त शरीर होते हो, सारेच राजे. आणि म्हणून मग एम्स अँड मीन्स याच्यातला जोपर्यंत फरक होत नाही, मला जसा स्वतःला वागतो तसंच जर समोरच्यांशी वागत असेल, तर हे जे जगत आहे एक एक करत अशी चांगली माणसं बनत जातील आणि असं एक जग तयार होईल चांगल्या लोकांचं. हे स्वप्न राजेंचं होतं. या पद्धतीने ज्यावेळेस आपण विचार करू त्यावेळेस राजे पोचतील. आमची तळमळ हीच आहे की आपल्याला कृतीशील राहून फिलॉसॉफी समजून घ्यायला लागेल. पाठ केल्याने गोंधळ होत आहे. या मुलांचं कौतुक केलं पाहिजे किंवा पवार सरांचं त्यांच्या टीमचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी अशा तऱ्हेने राजे इतक्या लहान वयात या मुलांना पचवायला शिकवत आहे. आजपासून ज्या मुलींना 10-12 वर्षाच्या मुली आहेत त्यांना राजे कळले, त्यांना राजे बोलता येत आहे, उद्याच्या टायमात जगण्याचं काम होईल. एक वाक्य आम्ही असं नेहमी सांगतो की फिलॉसॉफी विदाउट ऍक्शन इज मिनिंगलेस. तत्वज्ञान आहे पण त्याला कृतीची जोड नाही, व्यर्थ आहे. एक शोधा हजार आहे. अँड ऍक्शन विदाउट फिलॉसॉफी इज इनकम्प्लीट. तुम्ही कृती करताय पण त्याला तत्वज्ञानाची म्हणजे माहितीची जोड नाही. मला जायचं जळगावला, मी रस्ता धरला धुळ्याचा, माहिती नाही करून घेतली, मी तो कृती करतोय. थोडक्यात असं की फिलॉसॉफी विदाउट ऍक्शन इज मिनिंगलेस अँड ऍक्शन विदाउट फिलॉसॉफी इज इनकम्प्लीट. या मुलांना मोठे होण्यासाठी, राजे आचरणात आणण्यासाठी मी भरपूर हार्दिक शुभेच्छा देतो. अशा तऱ्हेने पवार सरांनी मला ही संधी दिली. माझ्याकडे अनेक वेळेस अशी टेस्ट असते, आज माझी टेस्ट होती त्यांच्यासमोर, त्याच्यामुळे तुम्ही मला पास कराल अशी अपेक्षा आहे. थँक्यू.